थेट जाऊया, शंभूराज देसाई बोलतायत। कालच माननीय मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी सर्व माननीय मंत्री महोदयांना आपापल्या जिल्ह्यामध्ये या पॅकेजची अंमलबजावणी करताना एकही पॅकेजमध्ये समाविष्ट असणारा शेतकरी नागरिक वंचित राहणार नाही अशा पद्धतीचं नियोजन करण्याचे आदेश या ठिकाणी दिलेले आहेत। माझ्या ज्या जिल्ह्याचा मी पालकमंत्री आहे त्या सातारा जिल्ह्याची बैठक उद्या दुपारी 3:30 वाजता मी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये या ठिकाणी लावलेली आहे। याच्यामध्ये सर्व प्रशासकीय यंत्रणा, महसूल यंत्रणा, कृषी यंत्रणा आणि ज्या संलग्न सर्व विभागांची मदत पॅकेजमध्ये समाविष्ट असणाऱ्या शेतकऱ्यांना, नागरिकांना द्यायची आहे। त्यांचं मायक्रो प्लॅनिंग हे पॅकेज वितरित करतानाचं अगोदरच आम्ही या ठिकाणी उद्या करतो आहे। मला आवर्जून सांगायचं आहे की महायुती सरकारने आदरणीय फडणवीस साहेब, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि आदरणीय अजितदादा या तिघांच्याही नेतृत्वाखाली सगळ्यात मोठं पॅकेज हे या आपत्तीमध्ये आणि नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी दिलेलं आहे। या पॅकेजमध्ये मला आवर्जून सांगायचं आहे, दुष्काळाच्या सगळ्या सवलती आपण लागू केलेल्या आहेत, जमीन महसुलातली सूट देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे, पीक कर्जाचं पुनर्गठन करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे, तात्पुरती स्थगिती शेतीच्या कर्जाच्या वसुलीला या ठिकाणी आपण दिलेली आहे, वीज बिलामधली या ठिकाणी माफी जो निर्णय घेतलेला आहे तो देण्याचा आपण या ठिकाणी धोरण स्वीकारलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।